ही साधी भाकरी नाही आहे, ही आहे मसाल्याच्या चवीने सजलेली भाकरी. गरमागरम भाकरी आणि असा झणझणीत ठेचा. अजून दुसरं काय हवं? तर आज अशीच मसाल्याने भरपूर अशी आपण भाकरी बनवूया. त्याकरता एक मसाला करून घेऊया. तर भाजलेले शेंगदाणे, आलं, लसूण, मिरची आणि थोडासा कढीपत्ता घ्यायचा. नंतर त्यात थोडंसं सोप घालायचं, कढीपत्ता थोडासा तोडून घ्यायचा. आलं आणि मिरची मात्र थोडंसं आपण जास्त घ्यायचं, कारण याची चव ना मस्त लागेल. तर आता हे आपण कुटून घेऊया. तुम्ही मिक्सरमध्ये फिरवलं तरी चालेल, पण पाणी घालायचं नाही आणि अगदी पेस्ट करायची नाही. हे थोडंसं ना आपण असं जाडसर कुटून घ्यायचं. कुठलं की काय होतं, मस्त ना चव पण छान लागते. थोडा वेळ लागतो, थोडी मेहनत होते, पण चवीला मात्र अगदी छान लागतं. तर इथे मसाला तयार आहे. मी इथे घेतला आहे मल्टीग्रेन आटा. जर तुमच्याकडे हा मल्टीग्रेन आटा नसेल तर 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं तरी चालेल. नंतर यात हा मसाला घालायचा, लाल तिखट घालायचं, जिरं पावडर, धणे पावडर घ्यायचं. नंतर थोडी पांढरी तीळ घ्यायची, थोडं हिंग घालायचं, थोडीशी साखर आणि मीठ घालायचं. शिवाय कसुरी मेथी घालायची, ताजी मेथी असेल ती घातली तरी चालेल आणि भरपूर कोथिंबीर घालायची. हे एकदा सर्व मसाले एकदा पिठामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर पीठ तुम्ही कुठलंही वापरू शकता. नंतर यात तेल किंवा तूप जेही असेल किंवा जे तुम्हाला आवडत असेल ते यात घालायचं. तर 2 चमचे मी तूप घेतलं आहे. तूपसुद्धा पिठाला अगदी व्यवस्थित असं मळून घ्यायचं, लावून घ्यायचं. नंतर काय करायचं, यात थोडं पाणी घालून ना आपल्याला पीठ मळून घ्यायचं. तर हे मल्टीग्रेन आटा आहे, त्यामुळे याला पाणी जरा कमी लागतं आणि पीठ ना आपण थोडंसं घट्टच ठेवायचं, कारण भाकरीचं पीठ थोडं घट्टच असतं, अगदी चपातीसारखं मऊ नसतं. तर इथे बघा असा घट्टसर मी गोळा तयार करून घेतलेला आहे मस्त. आणि हा ठेवायचं नाही, लगेच भाकरी करायला घ्यायचं. तर थोडंसं पीठ घ्यायचं हातामध्ये आणि याच्या भाकरी करायच्या. तर खूप मोठ्या करायच्या नाही आणि खूप छोट्या पण करायच्या नाही. अगदी चपाती करतो ना तेवढ्याच साईजच्या मी केले, पण तुम्हाला मोठा करायचा असेल तरी तुम्ही करू शकता. तर इथे बघा मी मस्त अशा भाकरी लाटून घेतलेल्या आहेत आणि एवढे मसाले घातले, तर त्यामुळे काय होणार ना, ही भाकरी चवीला अगदी मस्त लागते. तुम्ही प्रवासात नेऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यालासुद्धा नेऊ शकता. प्रवासात नेलं ना की फक्त त्याच्यासोबत थोडं दही घेतलं तरीही चालेल किंवा याचे रोल बनवून तुम्ही खाल्ले ना तरीही मस्त लागतं. तर आता ही चपाती अलटपलट करून ना, भाकरी ही अलटपलट करून मस्त अशी शेकून घ्यायची. थोडा वेळ लागतो, कारण मल्टीग्रेन आटा आहे. गव्हाचं असलं की कसं लगेच होतं. वरनं तेल, तूप, बटर तुम्ही काही लावू शकता. मी मात्र तूप लावलं आहे. तूप लावायचं दोन्ही साईडने, मस्त असं भाजून घ्यायचं आणि काढून घ्यायचं आणि अशाच बाकीच्या भाकरी करायच्या. चवीला मात्र मस्त लागतात. आणि आता हा मल्टीग्रेन आटा आहे, त्यामुळे याच्या रंगावर तुम्ही जाऊ नका, पण चवीला ना अगदी भारी लागतात. गव्हाच्या पिठाच्या, ज्वारीच्या पिठाचं पण तुम्ही करू शकता. तर नक्की एकदा ही रेसिपी तुम्ही ट्राय करा.